नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एवढं सगळं चालू आहे आणि आता इकडे दामिनीने खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे। दामिनीने जो प्लॅन केलेला आहे तो असा आहे की आता टॉर्चर केलं जातंय, म्हणजे साक्षीला जेलमध्ये टॉर्चर केलं जातंय असा पुरावा निर्माण करायचा आणि साक्षीला जामीन मिळवून द्यायचा। हा जो प्लॅन आहे तो ॲडव्होकेट दामिनीने केलेला आहे आणि अर्जुनने तिची चाल बरोबर ओळखलेली आहे। नक्की पुढची स्टेप काय असणार आहे आणि नक्की कशा पद्धतीने दामिनी मुद्दे तयार करेल, साक्षीदार तयार करेल हे अर्जुनला चांगलंच कळलेलं आहे आणि त्यामुळंच अर्जुनने आता खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि दामिनीची पुढची चाल ओळखलेली असते। त्यामुळं अर्जुनच्या हाती काही पुरावे लागणार असतात। त्यानंतर कोर्टामध्ये कसा धमाका उडणार असतो, प्रियाच्या तोंडून कसं सत्य वधवून घेतलं जाणार असतं आणि त्याचबरोबर ती लेडी कॉन्स्टेबल आहे तिची कशी वाट लागणार आहे, तिने आता दामिनीच्या विरोधात कशी साक्ष देणार आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे, ज्या जेलमध्ये साक्षीला ठेवलेलं आहे त्या जेलमध्ये पोहोचलेली असते आणि मग ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते की साक्षी शिकरे हिला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी कोण होतं, तिच्याकडून कोण चौकशी करत होतं हे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे। तेव्हा मात्र तिथे आता सगळेजण असतात आणि नक्की साक्षी शिकरेच्या बाबतीत काय झालेलं आहे याबद्दल आता तिथं बोललं जातं। जी ते कॉन्स्टेबल असते त्या कॉन्स्टेबलला बोलवलं जातं। कॉन्स्टेबलला अनेक प्रश्न विचारले जातात आणि कॉन्स्टेबलला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। जेव्हा आता कॉन्स्टेबलला तिथं बोलवलं जातं, तिला विचारलं जातं हे सगळं काय आहे आणि हे असं का केलं, एवढं धाडस का होतं, या सर्व गोष्टींचा उलगडा आता समोर होणार असतो। तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट दामिनी म्हणते की कोणी सांगितलं होतं, आता माहिती आहे ना साक्षी शिकरेची वकील ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे, त्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे काहीही झालं तरीही ही गोष्ट पुन्हा होता कामा नये, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे आणि साक्षी शिकरेची वागणूक व्यवस्थितच पाहिजे। आणि त्याही पुढची गोष्ट म्हणजे आता तुम्ही वागणूक द्यायचा प्रश्नच येत नाही, ही वॉर्निंग बाकीच्यांसाठी आहे। आता तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्यामुळं तुमची तर वाटच लागणार आहे, कारण तुमचं सस्पेन्शन जे असणार आहे त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे, असं साक्षीला इकडे दामिनीने सांगितलेलं असतं। ती बिचारी लेडी कॉन्स्टेबल घाबरल्यासारखी करत असते, तिला माहीतच नसतं की तिचं सस्पेन्शन होऊ शकतं, तिच्या बाबतीत असं काहीतरी घडू शकतं। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ती बिचारी हातापाया पडत असते, ती बोलत असते, ती म्हणत असते की मॅडम प्लीज असं नका करू, असं नका करू, म्हणून ती हातापाया पडत आहे, बोलत आहे, मागणं मागत आहे, सांगत आहे। परंतु इकडे मात्र जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एक गोष्ट पाहायला मिळते की दामिनीने आता ठरवूनच टाकलेलं असतं की हिचं सस्पेन्शन करायचंच आहे आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दामिनीने या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात आणि तिचं सस्पेन्शन करायचंही ठरलेलंच असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टात आता खूप मोठा धमाका होणार असतो, कारण हा जो साक्षीदार आहे तो तयार केलेला असतो, या साक्षीदाराला त्यांनी तयार केलेलं असतं, विकत घेतलेलं असतं, म्हणजे ही जी गोष्ट आहे कोर्टामध्ये साक्ष दिली जाणार असते, सांगितलं जाणार असतं, ते म्हणजेच की कोर्टामध्ये आता सगळ्यांच्या समोर सत्य येणार असतं। आता कोणतं सत्य येणार असतं सगळ्यांच्या समोर, तर सगळ्यांच्या समोर हे सत्य येणार असतं की काहीही झालं तरीही जी साक्षी शिकरे आहे तिला कोणीही टॉर्चर केलेलं नाही। तर साक्षी शिकरेच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते असं आहे की ते घडवून आणलेलं आहे, हे सत्य आता कोर्टाच्या समोर येणार असतं आणि अर्जुन हे सगळं कशा पद्धतीनं पुरावे गोळा करतो ते आपल्याला पाहायला मिळत आहे। ॲडव्होकेट दामिनीने आता पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं, त्या पद्धतीनं ॲडव्होकेट दामिनीही साक्षी शिकरेची भेट घेते आणि साक्षी शिकरेला पुढील काही प्रश्न विचारू लागते। ते प्रश्न ती तिला विचारत असते। इकडे तिने हे तर प्लॅनिंग केलेलं आहे, वाट लावायची आहे ती म्हणजे या हवालदाराची वाट लावायची आहे, जी आहे लेडी कॉन्स्टेबल तिची वाट लावायची आहे, हे सगळं ठरलेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडलेल्या असतात। तर इकडे साक्षी शिकरेला आता ती प्रश्न विचारू लागते, ती साक्षीला भेटायला गेलेली असते आणि साक्षीवरती आता प्रश्नांचा भडीमार सुरू होतो। साक्षीला अनेक प्रश्न विचारले जात असतात, साक्षीला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत असतात,
कारण काहीही झालं तरीही साक्षीने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या आता तिने स्वतःच्या तोंडाने कबूल करायच्या असतात. जोपर्यंत साक्षी ते सत्य सांगत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काहीही होऊ शकणार नसतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती आता साक्षीला विचारू लागते नक्की काय झालेलं होतं. तेव्हा इकडे हवालदाराने सांगितलेलं असतं, त्या लेडी कॉन्स्टेबलने सांगितलेलं असतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडलेल्या होत्या तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे हवालदाराने सांगितलेलं आहे की साक्षी शिकरे ही त्या चौकीतल्या त्या जेलमधल्या बाकीच्या कैद्यांना त्रास देत आहे आणि बाकीच्या कैद्यांना त्रास देत आहे म्हणून तिला आम्हाला याशी वागणूक द्यावी लागली आहे. आता इकडे ॲडव्होकेट दामिनी साक्षीला विचारत आहे की जे काय घडलेलं आहे ते सांगायचं. साक्षीचं मात्र तत्पप होऊ लागतं, तिला बोलता येत नसतं. तेव्हा तिथे महिपत असतो आणि मग साक्षीला ती प्रश्न विचारते, तू कशी आहेस? तेव्हा साक्षी सांगत असते की हो, तुमच्या आशीर्वादाने मी खूपच व्यवस्थित आहे असं तिचं बोलणं असतं. परंतु दामिनी म्हणत असते जे मुद्द्याचं आहे ते बोलायचं आहे आणि पटापट जे काही घडलेलं आहे ते सगळं मला सांगायचं आहे, हे सगळं ती बोलत असते. त्यानंतर आता साक्षी घाबरल्यासारखी होते, कारण हा खून कोणी केलेला आहे हे तिला सांगायचं असतं. परंतु त्याचबरोबर हे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत सांगतो की मॅडमना सगळं माहिती आहे. असं महिपतने सांगितल्यानंतर साक्षी सांगते की मी खून करण्याच्या उद्देशाने गेली नव्हते तिथं. ॲक्च्युली त्या धडपडीमध्ये त्या झटापटीमध्ये हे सगळं घडलेलं आहे. यामध्ये माझा कोणताही हेतू नव्हता. मी कुठल्याही वाईट विचाराने किंवा मारायचं म्हणून गेली नव्हती. मला फक्त आणि फक्त तिथं सह्या घ्यायच्या होत्या म्हणून मी गेलेले होते. आणि मग साक्षी सांगायला सुरुवात करते. दामिनी तिला प्रश्न विचारत असते. दामिनीचं असं म्हणणं असतं की नक्की काय काय घडलेलं होतं ते सांगायचं. तिथं आयविटनेस कोणी होतं की तो खून तू केलेला आहे हे कोणी सांगितलेलं आहे हे सगळं सांगायचं आहे. हे बोलल्यानंतर ती सांगत असते की हो, प्रिया सुभेदार, प्रिया अश्विन सुभेदार. तेव्हा दामिनी म्हणते म्हणजे? तेव्हा ती सांगत असते की हो, प्रिया अश्विन सुभेदार म्हणजे अर्जुन सुभेदारच्या भावाची बायको. हे ऐकल्यानंतर दामिनी म्हणते काय? तेव्हा ही सांगते की हो, ती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याच्या भावाची बायको आहे. ॲक्च्युली तिचं लग्न सुरुवातीला अर्जुन सुभेदारसोबत ठरलेलं होतं, पण नंतर ते मोडलं आणि अश्विन सुभेदारसोबत झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी म्हणू लागते की हे तू जे बोलते ते मला पटतंय, पण रविराज किल्लेदारची मुलगी आपल्या बाजूने साक्ष का देईल? कारण तिला तर माहिती आहे ना. तेव्हा साक्षी सांगते की हो, पण मी तिला आधीपासून ओळखते, त्यामागं काही कारणं आहेत. तेव्हा दामिनी म्हणत असते काही कारणं आहेत म्हणजे? तेव्हा ती सांगते की मी नाही सांगू शकत. तेव्हा ॲडव्होकेट दामिनी म्हणते की हे बघा महिपत शेठ, मी काय सांगते तुम्हाला, कारण काहीही झालं तरी तुमच्या मुलीनं जर माझ्यापासून सत्य लपवलं तर मी ही केस लढणार नाही असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण तिथं असतात. महिपतला ती डायरेक्ट म्हणते की तुमची मुलगी जर खोटं बोलणार असेल, माझ्यापासून गोष्टी लपवणार असेल तर ही केस लढण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही असं ॲडव्होकेट दामिनी सांगू लागते. तेव्हा साक्षी सांगायला सुरुवात करते की अशी गोष्ट घडलेली आहे की ती खरी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही, तर ती अनाथ होती. ती मधुभाऊ यांच्या आश्रमात राहत होती. म्हणजे ज्या आश्रमात हे सगळं घडलेलं होतं त्या आश्रमामध्ये ती राहत होती. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर ती सांगत असते की तिला आम्ही आधीपासून पैसे देत आहोत, मदत करत आहोत आणि त्यानंतर तिला आम्ही प्लांट केलेलं आहे, ते म्हणजे रविराज किल्लेदार यांची मुलगी म्हणून. तसे पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत, अगदी DNA रिपोर्टपासूनच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळं ती काही फिरणार नाही. अजूनही आम्ही तिला जे हवं ते मदत करत असतो. हे सगळं जेव्हा ती सांगत असते तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते पण मला कुठंतरी असं वाटत आहे की ती मुलगी फिरू शकते, कारण काहीही झालं तरीही ती कोणत्याही दराला जाऊ शकते. कारण ती जर मुलगी अशी वागत असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा साक्षी म्हणत असते की नाही, कारण तिने रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे असे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळं ती असं काहीही चुकीचं वागणार नाही. हे बोलणं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असतं की दामिनी प्रश्न विचारत असते. दामिनीच्या त्या प्रश्नांची उत्तर आता इकडे पाहिजे असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं दामिनीला हवी असतात, म्हणून दामिनी बोलत असते. आणि मग ती साक्षीला म्हणत असते पहिली गोष्ट, माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. सगळ्या गोष्टी मला अगदी वेळच्या वेळी सांगायच्या आहेत आणि कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आणखी एक, ते म्हणजे ती जी प्रिया कोण आहे ना, तिला तुम्ही मॅनेज करायचं आहे.
आणि नंतर आता यानंतर आपण डायरेक्ट कोर्टात भेटणार आहोत, ते म्हणजे हिअरिंगला. माझ्याबरोबर कोणतेही मुद्दे डिस्कस करायचे नाहीत. केस ही माझ्या पद्धतीनं मी हँडल करणार आहे आणि ती केस माझ्या पद्धतीनं मी सॉल्व करणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही पुन्हा माझ्याशी या विषयावरती बोलायला यायचं नाही, असं दामिनी ठणकावून सांगत असते. खरं तर महिपतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या बाईला उडवायला वेळ लागणार नाही, पण आत्ता फक्त आणि फक्त मी अडचणीत आहे. या एका गोष्टीमुळं शांत राहत आहे. माझी मुलगी तिथं जेलमध्ये आहे म्हणून मी शांत राहत आहे. अन्यथा ही बाई खरंच ह्या बाईला संपवायलाही मला वेळ लागणार नाही. हे सगळं महिपत बोलत असतो. साक्षी सांगत असते, साक्षी म्हणत असते की त्या क्षणी तिथं गोळी मारायची म्हणून आम्ही गेलेलो नव्हतो, तर मी फक्त मधुभाऊंशी बोलत होते. हा आश्रम मला हवा आहे, रिसॉर्टसाठी तो आश्रम मला हवा आहे, एवढंच माझं बोलणं चाललेलं होतं. परंतु अचानक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तो जो आश्रम आहे तिथे विलास होता. विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली, ढकलाढकली सुरू झाली. मधुभाऊ तयारच नव्हते आणि मग अचानक ऐनवेळी मोठा गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये असं घडलं ते म्हणजेच की त्या गोंधळामध्ये अशा गोष्टी समोर आल्या. हे सगळं चालू झालेलं असतं आणि ती सांगते की हे सगळं त्या प्रियाने पाहिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी प्रियाने पाहिलेल्या आहेत, हे ती वारंवार सांगत असते. तेव्हा मात्र दामिनी म्हणते की ठीक आहे, काही इश्यू नाही आहे, आपण तो सॉल्व करूया प्रॉब्लेम, असं दामिनीचं म्हणणं असतं. त्यानंतर आता तिची प्रिया कोण आहे ना, तन्वी किल्लेदार, तिला मला भेटायचं आहे आणि तिला मला भेटायला पाठवा, असं तिनं सांगितलेलं असतं. आता प्रियाला मात्र जाम टेन्शन येऊ लागतं. प्रिया विचार करायला लागते, मला का बोलवलेलं आहे, प्रत्येक वेळेस ही लोक मलाच का मध्ये आणतात. प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रियाला नागराज सांगत असतो की तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, मी येत आहे, तू अजिबात काळजी करू नको, आपण जाऊया, असं नागराज प्रियाला सांगत असतो. आणि मग नागराज हा ॲडव्होकेट दामिनीकडे प्रियाला घेऊन येतो आणि मग ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती बोलायला सुरुवात करते. प्रियाला अनेक प्रश्न ती विचारत असते, कारण प्रियाकडून तिला प्रश्नांची उत्तरं हवी असतात. प्रियाला ती म्हणत असते की आता जी तू साक्ष देत आहे ती फिरणार तर नाही आहे ना, तू ऐनवेळी अचानक पलटी तर मारणार नाहीस ना, जर तू पलटी मारली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते नाही मारणार मी पलटी. तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, तू सुभेदारांच्या घरची सून आहे आणि तुझे वडील आहेत ते सत्तेच्या बाजूने लढणारे आहेत. आता फक्त एकच गोष्ट फायद्याची आहे, ती म्हणजे तू काहीही झालं तरी तुझ्या वडिलांना कोर्टामध्ये घेऊन यायचं. तेव्हा नागराज सांगू लागतो, परंतु एक प्रॉब्लेम झालेला आहे, हिचं आणि हिच्या वडिलांचं फारसं काही नीट पटत नाही आहे, कारण यांच्यामध्ये वाद झालेले आहेत. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, ते काही मला माहीत नाही आहे, काहीही झालं तरीही तुम्ही कसं मॅनेज करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही या गोष्टी कशा मॅनेज करणार आहात ते बघा, हे सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो, ठीक आहे, कारण हिने जे लग्न केलेलं होतं त्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला होता, आता मी दादाला समजवेल आणि दादाला समजून सांगून घेऊन येईल, असं तो बोलत असतो. त्याचवेळी ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते की चालेल, ठीक आहे, मग ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट दामिनीने प्रियाला सांगितलेलं असतं की तू रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे, ही गोष्ट मला माहिती आहे आणि खून साक्षीनं केलेला आहे, ही गोष्टही मला माहिती आहे. कोर्टात काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणालाही कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही आणि आपण जे काय बोलतो आहे, आपण जे काय स्टेटमेंट देतो आहे त्या स्टेटमेंटवरती ठाम राहायचं आहे आणि स्टेटमेंट बदलायचं नाही, हे ठणकावून ॲडव्होकेट दामिनीनं सांगितलेलं असतं. आणि मग दामिनीच्या या प्रश्नावरती आता प्रिया बोलणार असते. आता कोर्टामध्ये हिअरिंगचा दिवस येतो. अर्जुनने जाम तयारी केलेली असते. अर्जुनच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले असतात आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही हे जे पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत त्या पुराव्यांचं ओपनिंग त्याने डायरेक्ट कोर्टात केलेलं असतं. आधी कोणालाही त्याची कानगून लागू दिलेली नसते आणि त्याने मग तिथे हिअरिंगला सुरुवात केलेली असते. साक्षी शिकरे यांना प्रश्न विचारले जातात, कारण ओपनिंग स्टेटमेंट असतं ते ॲडव्होकेट दामिनी यांचं. आणि मग अर्जुन म्हणत असतो की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट आहे, मला एक कळत नाही आहे की साक्षी शिकरे यांना किती वकील बदलावे लागत आहेत. तेव्हा मात्र दामिनी म्हणते की आता गरज नाही पडणार वकील बदलायची, कारण आता फुल अँड फायनल होणार आहे आणि या केसचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे, कारण साक्षी शिकरे ही निर्दोष आहे आणि त्यामुळं तिच्याच बाजूने निकाल लागणार आहे.
आता मग ॲडव्होकेट दामिनीने पवारांकडून NOC घेतलेलं असतं आणि ते NOC आता दिलेलं असतं आणि पुढच्या गोष्टींना सुरुवात होते. हिअरिंगला सुरुवात होते. अर्जुनने आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते, ती म्हणजे साक्षीला. आणि अर्जुन साक्षीला प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुम्हाला आत्ता जेलमध्ये कोणी त्रास दिलेला होता, नक्की असं काय घडलेलं होतं? साक्षी म्हणते, खरंच मी खूपच सभ्य आणि शांत मुलगी आहे, परंतु अचानक त्या लेडी कॉन्स्टेबल आल्या आणि त्यांनी माझ्यावरती त्यांनी मारायला सुरुवात केलेली आहे, मला टॉर्चर करायला सुरुवात केली. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग त्या लेडी कॉन्स्टेबल आहेत त्यांना बोलवलं जातं आणि मग त्यांना प्रश्न विचारले जातात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्यांना अनेक प्रश्न विचारत असतो. तेव्हा मात्र साक्षी त्याचबरोबर दामिनी यांच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो आणि अर्जुनकडे सगळे पुरावे असतात, कारण तिने महिपतकडून पैसे घेतलेले असतात आणि म्हणूनच तिने साक्षीला जेलमध्ये मारल्याचं नाटक केलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हा व्हिडिओ, अर्जुनने जो व्हिडिओ कोर्टात दाखवलेला असतो तो म्हणजे लेडी कॉन्स्टेबलने महिपतकडे पैसे घेतल्याचा तो व्हिडिओ असतो. आणि त्या व्हिडिओमुळं आता प्रूव्ह झालेलं असतं की साक्षीला जेलमध्ये जे टॉर्चर करण्यात आलेलं आहे ते ॲडव्होकेट दामिनी यांच्यामुळं करण्यात आलेलं आहे. हे सगळं महिपतने आता तिथे प्रूव्ह केलेलं असतं, इकडे अर्जुनने प्रूव्ह केलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर साक्षीला पुन्हा बोलवलं जातं आणि साक्षीला प्रश्न विचारले जातात. साक्षीला विचारलं जातं की मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि साक्षीला जेव्हा प्रश्न विचारले जातात की प्रिया आणि त्याचबरोबर म्हणजे तन्वी किल्लेदार, आत्ताच्या तन्वी सुभेदार, तुमचं आणि त्यांचं नातं काय आहे, तुमची आणि त्यांची ओळख कधीपासून? तेव्हा ती सांगते की आश्रमात गेल्यानंतर. मग विलासचा खून झाला त्यानंतर का त्याच्या आधीपासून? तेव्हा साक्षी सांगते की नाही, त्यानंतर माझी ओळख झालेली आहे, कारण तिने तिथं आय विटनेस होती, त्यानंतर झालेलं. अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग प्रियाला बोलवलं जातं. प्रियाची मात्र आता बोबडी वळत असते आणि प्रियाला कॉन्फिडन्स भरलेला असतो, तो म्हणजे ॲडव्होकेट दामिनीने काही झालं तरी गप्प राहायचा नाही, उत्तरं द्यायची आहेत, पण एका प्रश्नावरती जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरती ठाम राहायचं. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं वारंवार द्यायची नाहीत. त्यानंतर मग आता अर्जुन सुभेदार प्रश्न विचारतात. अर्जुन सुभेदार प्रियाला विचारू लागतात की तुमचं आणि साक्षी शिकरे यांची ओळख? तेव्हा प्रियाही तेच उत्तर देते. अर्जुन म्हणतो की ह्या दोघीही खोटं बोलत आहेत. 2 वर्षापूर्वीचा म्हणजे विलासच्या खुनाच्या 15 दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये आता कोर्टाच्या समोर येणार आहे की साक्षी ही प्रियाला पैसे देत होती. अर्जुनने तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की त्या व्हिडिओमध्ये काय आहे. तेव्हा मात्र कोर्टात सगळ्यात मोठा राडा होतो आणि मग सगळेजण पाहायला लागतात. जज साहेब म्हणतात हे काय आहे? अर्जुन म्हणतो सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. एका SK रोडमधील कॅफेमधला हा व्हिडिओ आहे आणि तिथे साक्षी शिकरे आणि प्रिया म्हणजेच तन्वी किल्लेदार ह्या गेलेल्या होत्या आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं होतं. तेव्हा मात्र तिथे सांगितलं जातं की हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळेस हे तिथं घडलेलं आहे. प्रियाची मात्र आता वाट लागलेली असते आणि प्रिया म्हणत असते की हो, मी पैसे घेतलेले होते, आम्ही आधीपासून ओळखत होतो, ती माझी मैत्रीण होती. आणि झालं तिथंच आता सगळं संपतं. तिथंच सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजेच प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये असलेलं नातं. त्यामुळं आता साक्षीची जी आय विटनेस प्रिया आहे त्याबद्दल अर्जुन कोर्टाच्या समोर सादर करतो की आता कोर्टानेच विचार करावा की नक्की हा जो तुम्ही काय आय विटनेस म्हणून उभा केलेला विटनेस आहे त्याबद्दल काय करायचं आहे. आणि आता अर्जुनने हे पुरावे कोर्टाच्या समोर सादर केलेले असतात आणि पहिल्याच हिअरिंगला दामिनीची वाट लावलेली असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.